जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेरचा विकास करण्यासाठी नक्कीच आपला जो नगरपालिका आहे, नगरपालिकेचा विकास करण्यासाठी सर्व नागरिकांनी हे मतदान देऊन आम्हाला विजयी करावं आणि भरघोस मतांनी विजयी करावं, जेणेकरून आपण सर्व विकास जो राहिलेला काही रखडलेला विकास आहे तो अगदी प्रखरतेने आपण करू शकतो। यासाठी मी सर्वांना आव्हान करेल की तुम्ही जसं विधानसभेमध्ये विश्वास ठेवला तसंच याही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विश्वास ठेवला। आव्हान तेच असेल, इथून मागे जसा विश्वास ठेवला महायुती म्हणून आजही तो विश्वास कायम ठेवला, कारण की आपल्याला आपल्या पालिकेचा विकास करायचा आहे। फक्त पालिकेत रस्ते आणि पाण्याचा प्रश्न सोडता आज आपली जी तरुण पिढी आहे तिच्यासाठी आणि जे लहान लेकरं जे उद्या मोठ्या पिढीत जाऊन त्यांचं रूपांतर होणार, म्हणजे प्रत्येक छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत ज्या अडीअडचणी प्रत्येक संगमनेरकरांच्या आहेत त्या आपल्याला सोडवण्याचा आमचा सार्थ प्रयत्न, म्हणजे आज भाऊ आमदार झाल्यापासून तो प्रयत्न आपला चालूच आहे। पण कुठंतरी गेल्या 7, 8, 9 वर्षापासून जो काही आज पालिकेवर म्हणजे आतापर्यंत कोणी नाही तर ज्यासाठी ही निवडणूक लागली आहे नगराध्यक्षपदासाठी, तर त्यासाठी आमच्या नगराध्यक्षपदासाठी जे उमेदवार आणि इतर जे नगरसेवक उमेदवार आहे, कारण की फक्त नगराध्यक्ष म्हणून त्या विशिष्ट खुर्चीत नाही तर आपले जे प्रत्येक वार्डात आपण जे उमेदवार देत आहोत प्रत्येक वार्डातल्या अडीअडचणी ह्या खूप साऱ्या आहेत की ज्या आत्तापर्यंत आपल्या तुम्ही जे आत्ता बोलले की महिला वर्ग आपल्या महिला बोलू शकल्या नाही कुठंतरी काहीतरी, पण आम्ही एक असं विजन ठेवू की ज्या महिला बोलू शकल्या नाही तर आज आपण ज्याप्रमाणे तरुण पिढी पुढे जात आहे त्याप्रमाणे तरुण चेहरा देऊन सुद्धा त्या प्रत्येक महिलेचं, प्रत्येक ज्येष्ठांचं, प्रत्येक लहान मुलाचं समाधान, मुलीचं समाधान, कारण की आज आपल्या महिला कुठेतरी बोलायला घाबरतात, तर त्यासाठी सुद्धा आमचा विशेष प्रयत्न राहणार आहे। आणि नक्कीच प्रत्येक वार्ड एक सुजलम सुफलम झालं तर आपलं शहरसुद्धा सुजलम सुफलम होणार आहे, त्याचप्रमाणे आपला संपूर्ण संगमनेर तालुका आपल्याला सुजलम सुफलम करायचा आहे। त्यासाठीच आमचा त्याच आम्ही आज विश्वासाने जनतेसमोर मांडला आहे चेहरा, तर त्याच विश्वासाने विधानसभेप्रमाणेच आजही आमच्या या चेहऱ्याला सगळ्यांनी महायुतीकडून सगळ्यांनी एक महायुतीच आणि प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाची साथ आम्ही ठरणार आहोत। त्यासाठी योग्य त्या मतांनी भरघोस मतांनी तुम्ही विजयी करा आणि योग्य त्या माणसाची निवड करा, एवढीच मी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करते। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट, तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।